जय श्रीराम. भारतातलं हे पहिलं असं सिद्ध शिवलिंग आहे ज्याच्यामध्ये श्री शिव छत्रपतींच्या समाधीचा समावेश आहे आणि खालून सगळे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आपण हे का केलं, याच्या मागचा हेतू काय आहे? याच्या मागचा हेतू केवळ आणि केवळ एकच आहे, देव देश धर्माचा प्रचार प्रसार आणि धर्मरक्षण. त्याच्या माध्यमातून श्री शिव छत्रपतींच्या चरित्रातली सखोल खोली आणि धार्मिक उपासना जर आपण अभ्यासली तर श्री शिव छत्रपती हे भगवान शंकरांचे अत्यंत मोठे भक्त होते आणि शेवटच्या क्षणी सुद्धा शिवरायांनी देह ठेवताना या भगवान शंकरांचं स्मरण केलेले. भगवान श्रीकृष्ण गीतेतल्या 5व्या अध्यायात सांगतात की मनुष्य ज्याची ध्यानधारणा आणि उपासना अंतिम क्षणी करतो त्याच्या ऊर्जा त्या स्थानावर किंवा त्या भगवंताच्यात विलीन होतात. शिवछत्रपती सुद्धा महादेवांमध्ये विलीन झाले असतील. म्हणून अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यासातून आपण 12 ज्योतिर्लिंगांचा समावेश असलेलं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचा समावेश असलेलं हे सिद्ध ज्योतिर्लिंग तयार केलेले आणि भारतातलं हे पहिलं असं ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये श्री शिव छत्रपतींच्या समाधीचा समावेश आहे.